असे कमळ कोणी कोणी बघितलेले आहे आणि कुणाच्या बागेमध्ये किंवा घरातल्या कुंडीमध्ये आलेलं आहे. आमच्या तर घरातल्या कुंडीमध्ये हे फुल आलं होतं. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया, कारण अशा छान फुलांनी दिवसाची सुरुवात आज छान आणि मस्त आणि छानच होणार आहे. म्हटलं हे फूल बघून आणि दिवस आज कसा इंटरेस्टिंग होणार आहे हे बघूनच हे फूल उमललेलं बघितल्यानंतर कळलं. इकडे गुरेसुद्धा सकाळी सकाळी चरायला आली होती. सोबत सकाळी सकाळीच मी दूधसुद्धा नेहमीप्रमाणे तापवायला ठेवलं. चहा वगैरे 2 वेळेला झालेला आहे. तिसरा अजून चहा घ्यायचा आहे. तेवढ्यात मुलगा अंघोळ करून आला. नाश्ता अजून करायचा आहे म्हटलं, कारण मिस्टरांची अंघोळ व्हायची. अंघोळ झाल्या झाल्या किंवा अंघोळीला गेल्या गेल्या मी इकडे लोटून झाडून घेते आणि त्यानंतर मग उपीट किंवा शिरा पोहे जे काय करायचं असतं नाश्ता ते करायला घेते. पहिला म्हटलं टेबलावरची घाण पहिल्यांदा खाली काढूया आणि मग सगळ्या खोल्या लोटत लोटत मी स्वयंपाकघरसुद्धा लोटायला आले. त्यानंतर हॉल वगैरे सगळं व्यवस्थित लोटून घेतलं आणि लोटून झाल्यानंतर नाश्ता वगैरे सगळं झाल्यावर मी नंतरच फरशी वगैरे पुसायला घेते आणि फरशी झाल्या झाल्या लगेच धुणं घेते आणि त्यानंतर मग ड्रेस सगळ्यात चेंज करते. धुणं धुतलेला ड्रेस काय माझ्या अंगावर दिवसभर नसतो. नेहमीच मी तुम्हाला प्रत्येक व्लॉगमध्ये सांगते. इकडे आपल्या नाश्त्याची तयारीसुद्धा माझी हळूहळू चालू झाली. आता येतीलच म्हटलं, अंघोळीला गेल्यात एक 5 मिनिटात ते पण येतील, नाश्ता पण होईल माझा. तर आज मी उपीट करायला घेणार आहे नाश्त्यासाठी. पोहे नको म्हणाला मुलगा, आज उपीट कर. मिस्टरांना पण उपीटच पाहिजे होतं. जे काय त्यांना आवडतं तेच मी नाश्त्याला बनवत असते आणि जेवणाला सुद्धा असं काय नाही त्यांच्या विरोधात जाऊन कधी स्वयंपाक केला आहे. त्यांना जे आवडतं तेच. एखाद्या वेळेस किंवा बऱ्याचदा मला जी आवडत नाही ती भाजी मात्र मलाच खावी लागते, पण त्यांच्या आवडीच्या मात्र नेहमी मी भाज्या आणि नाश्ता करते. तर इकडे उपीट मी करायला घेतलं. छान असं तेलामध्ये कांदा वगैरे भरपूर टाकून रवा छान असा भाजून घेतला. त्यानंतर मग उपीटाची तयारी झाली. छान असं माझं नाश्त्याचं उपीट इथे बनत आहे. वास घमघमाट सुटल्या होता उपीटाचा. मुलगा दे दे म्हणालता. देवापुढे थोडं ठेवलं आणि बघा नाश्त्याला सगळ्यांना मी उपीट दिलं. त्यानंतर थोडंसं मी वरती गेले टेरेसवरती. एक 5 ते 7 मिनटं तरी मी वर जाते, जेणेकरून बाहेरचा व्ह्यू बघितल्यानंतर अजून पॉझिटिव्ह एनर्जी आणि अंगामध्ये एक आळस आलेला असतो तो पूर्ण निघून जातो. कारण दिवसभरात भरपूर कामे मला करायची असतात. लोटून 2-3दा फरशी 2-3दा पुसून काढते. सारखी धूळ आलेली मला अजिबात आवडत नाही. मला सगळं स्वच्छ लागतं. त्याच्यासाठी कट्टा क्लिनिंग असू दे, भांडी घासायची असू द्यात, परत धुणं वाळलेलं खाली न्यायचं, त्या घड्या घालायच्या, परत ओलं धुणं सगळं धुवून काढायचं, सगळ्यांचा नाश्ता वेळेत द्यायचा, जेवण करायचं, ह्या भरपूर गोष्टी असतात. तसं तर 4 वाजता परत एकदा आमचा नाश्ता होतो. कधी मी दाखवते व्हिडिओमध्ये, कधी शूट होत नाही, कारण 4ला परत काही ना काहीतरी करायला लागतं मुलांना खायसाठी. त्यानंतर चहा होतो आणि सकाळचा तर 3 वेळेला होतो चहा. त्यामुळे बरीचशी भांडी पण पडतात. त्यामुळे भरपूर भांडी दिवसभरात पडत असतात. 3 ते 4 वेळेला मी भांडी घासत असते. एक कधी दाखवते कधी दाखवत नाही. म्हणणार सारखी बाई भांडी घासते का काय, म्हणून मी शक्यतो भांड्याचं दाखवत नाही. धुण्याचं सुद्धा धुणं पण भरपूर असतं आणि रोजचे सर्वांचे टॉवेल पडलेले असतात ते मी सगळे टॉवेल मी धुत असते. असं नाही 3 दिवसातून एकदा बरेच जण वगैरे धुतात, तसं नाही. रोजचे रोज सगळ्यांचे टॉवेल मी धुते. रोजची जी काय कपडे आहेत ती रोजच आमच्यात धुतली जातात. त्यामुळे भरपूर पडतात आणि बाहेर राहून एखादे टायमिंग जर गेलं बाहेर ती सुद्धा सगळी डबल डबल कपडे पडलेली असतात. त्यामुळे भरपूर धुणं पण माझं असतं. त्यामुळे शक्यतो ते दाखवत नाही मी. तर चला, इथे छान छान फुले आलेले आहेत बागेमध्ये. बघितल्यानंतर मन एकदम प्रसन्न झालं. छान असं दिवसाची सुरुवात पण छानच झालेली आहे. किती छान छान दिसायला लागलेत फुलं. ह्या साईडला भरपूर फुलांची झाडं लावलेली आहेत. मिस्टरांना भरपूर आवड आहे. आत्तासुद्धा 2-3 झाडं आलेले आहेत. तर इकडे बघा मिस्टरांनी कणीस आणलं होतं, ते सकाळी भाजून पाहिजे होतं, त्यांना ते भाजून दिलं. त्यानंतर ही दुपारची टायमिंग आहे. आता जेवणाला मला भेंडीच बनवायची होती आणि जी काही कोथिंबीरीची पेंडी मेथीची पेंडी आणली होती ती मी सगळी निवडून सकाळीच घेतली आणि एक पेंडी एक्स्ट्राची आणली होती पावभाजीच्या वेळेला, ती मी तशीच
फ्रीजमध्ये ठेवली होती, माझ्या लक्षातच नव्हतं ती भेंडी आज मला निवडायची होती. म्हणजे आता सकाळीच निवडून घ्या, कारण दिवसभरात माझ्या म्हणजे भरपूर काम असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी विसरून जातात. परत माझ्याकडून विसरून गेले तर परत ती भाजी हे कोथिंबीरसुद्धा माझी खराब होईल, म्हणून म्हटलं पहिला निवडून ते एका कंटेनरमध्ये नेहमीच्या मी ज्या ठेवते त्यामध्ये निवडून ठेवले. साईडला बघा भांडीसुद्धा दिवसभर सतत पडत राहतात. तुम्हाला बऱ्याचशा व्लॉगमध्ये दिसतीलच, कारण भांड्याची खोली माझी किचनला लागूनच आहे. स्टोर रूम विथ भांडी घासायचा युटिलिटी एरिया केलेला आहे. फक्त भांडी घासायचा वेगळा तो म्हणजे वेगळीच खोली आहे ती. तर मिस्टर म्हणाले मला चहा हवा आहे, तर त्यांना एनी टाईम कधीही लागतो चहा. जेवणाच्या अगोदरसुद्धा कधी कधी पितात किंवा संध्याकाळी 10ला सुद्धा पितात, 9ला पण संध्याकाळचा लागतो. तर त्यांच्यासाठी माझी घाई गडबड, एकतर भेंडी मला बनवायची होती आणि गडबड करत चहा सगळा उत्तू गेला. परत मला डब्बल काम लागलं. म्हटलं पहिला कट्टा पुसून घेऊया, मग भेंडी टाकूया. मग अशी डबल कामं करायला गेली, गडबड होते माझी आणि बरीचसं असं सांड लवंड होत असतं कट्ट्यावरती. त्यामुळे बऱ्याच वेळेला कट्टा पण पुसला जातो, काय हरकत नाही. म्हटलं जेवढं स्वच्छ करेल तेवढं मला पण म्हणजे चांगलं वाटतं आणि स्वच्छतेची मला फार आवड आहे. त्यामुळे फरशी किती वेळा पण पुसायला, भांडी किती पण पडू दे, मला कधी त्या कामाचा आळस पण येत नाही. ती कसं डेली रुटीनमध्ये मला अंगवळणी पडलेली आहेत कामं. त्यामुळे बरेच जण म्हणतात तू एवढी बारीक असून सगळीच कामं कशी काय करतेस. मला सवय पण झालेली आहे आणि आवडतात पण ती कामे. म्हटलं तर हे जे काही चवाडं म्हणतो बघा, ते सुद्धा मला आता घासून ठेवायचं होतं, कारण त्यावर पण चहा सांडलेला होता, म्हणून म्हटलं तर त्यावर हे ठेवूया. व्यवस्थित ठेवून घ्या. इकडे भांडी लगेच मी घासायला घेतल्यात. आता भांडी घासून झाली की फरशी पुसून धुणं धुतलं की झालं. माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलाच आहे आता. म्हटलं आता आणि 1लाच जेवायला बसतोय. आता ही आहे सकाळची 10:30ची टायमिंग. 11पर्यंत भांडी वगैरे घासून झाली की 12पर्यंत माझं फरशी धुणं होऊन जातं आणि 1ला किंवा 12:30ला वगैरे आम्ही जेवायला बसेन. तर जे काय आता भाजी वगैरे हे झाली होती, भाजीचं जरा मातीचं पडलं होतं, परत एकदा जरासं लोटून काढूया, त्याच्यासाठी मी ही लोटून घेत होते. थोडं असं करत बऱ्याचदा लोटून होत असतं. किचन म्हणा, हॉलमध्ये काय पडलं असेल तर ते, तर असू दे म्हटलं आता पुसायचंच आहे फरशी. परत एकदा लोटून वगैरे काढूया आणि त्यानंतर माझं धुणं वगैरे फरशी झालेली आहे. आणि मग मी देवपूजा करून घेतलेली आहे. भरपूर फुलं आली होती महालक्ष्मीला. जे काय तुम्हाला कमळाचं फूल दाखवलं ते महालक्ष्मी देवीला वाहिलेलं आहे, त्यामुळे मूर्ती पण दिसेना झाल्या इथे. आणि किती रंगीत फुलं बघून देवारा किती सुंदर मस्त वाटत होतं. जेव्हा देवपूजा होते अशी छान, तेव्हा मन एकदम प्रसन्न वाटतं. पॉझिटिव्ह वाईब्स घरातनं ऑटोमॅटिक आलेल्या कळतात. त्यामुळे छान असं वाटत होतं. सकाळचं वातावरणसुद्धा खूपच सुंदर. तर इकडे बघा भेंडीसुद्धा माझी मगाशी दाखवायची राहिली, ती भाजून घेऊन मी करते. त्या पद्धतीने केलेलं आहे. दुपारचं जेवणाचं ताट आहे. चला मग व्लॉग थांबवते.